हाय हॅलो नमस्कार, मी नंदा सोम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण खूप झटपट आणि स्वादिष्ट घरच्या घरी काजू मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत। हे मोदक बनवण्यासाठी फार कमी साहित्य लागतं आणि चव मात्र एकदम मस्त लागते। तर मी इथे साहित्य घेतलं आहे, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी काजू, अर्धी वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतला आहे आणि इथे घेतला आहे 2 विलायची। सगळ्यात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू टाकून घेऊया आणि यामध्ये आता थोडीशी विलायची टाकून घेणार आहोत आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। आणि आता हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे मी काजू पावडर टाकून घेतली आहे, यामध्येच आपण डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे, पिठी साखर आणि मिल्क पावडर टाकून घेतला आहे। तर यामध्ये आता 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं दूध घालत आपण याचं सॉफ्ट आणि स्मूथ मिश्रण तयार करून घेऊया। दूध एकदम जास्त घालायचं नाही, नाहीतर मिश्रण खूप ओलं होऊ शकतं। तर इथे आता आपलं मोदक मिश्रण तयार आहे। तर इथे आपण मोदक साच्याने मोदक बनवणार आहोत। साच्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं, म्हणजे मोदक चिटकणार नाही। आता यामध्ये मिश्रण साच्यामध्ये भरून हलक्या हाताने प्रेस करायचं। हा मोदक साचा कुठून घेतला आहे असं खूप जण विचारतात, त्यामुळे मी या साच्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथून चेक करू शकता। तर या अशा पद्धतीने मिश्रण व्यवस्थित मोदक साच्यामध्ये प्रेस करायचं आणि इथे आपला आता मोदक तयार आहे। बघू शकता तुम्ही किती छान असा मोदक तयार झाला आहे। आपण अजून एक पद्धत बघूया। मोदक साच्याला तूप लावून घ्यायचं आणि मोदक साचा बंद करून अशा पद्धतीने मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। इथे आपला झटपट मोदक तयार आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान असा सुबक छान स्वादिष्ट मोदक तयार आहे। तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व मोदक बनवून घेतले आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण इथे प्रत्येक रेसिपी आहे खास तुमच्यासाठी। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।